नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील आपला निर्णय जाहीर करतील। हर्षवर्धन पाटलांनी आज सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील या सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी देणार असून उद्या त्या भाजप युवा मोर्चाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत। तर हर्षवर्धन पाटील उद्या आपली भूमिका स्पष्ट करतील। मात्र हर्षवर्धन पाटील यांनी याआधीच व्हॉट्सअप स्टेटसवर देखील तुतारीचं चिन्ह लावलेलं आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत याचा आनंद व्यक्त केलाय। इंदापुरातील भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, शरद पवार गटात प्रवेश करणार। मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील आणि पवारांच्या भेटीनंतर मुलगा आणि मुलीकडून व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस। हर्षवर्धन पाटील इंदापुरात पवार गटाचे उमेदवार असतील। अजित पवारांच्या दत्तमामा भरणे यांच्यासोबत सामना होणार। इंदापुरातील हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचं स्टेटस ठेवलं। राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा ही संबंधांच्या, रिलेशनच्या, नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो। आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला। अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात। मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळींची दगडी चाळीमध्ये जाऊन भेट घेतली आहे। गीता गवळी भायखळा विधानसभेमधून इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गीता गवळींनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता, पण त्यानंतर बदललेल्या राजकीय स्थितीमुळे गीता गवळी मशालीच्या चिन्हावर ठाकरे गटामधून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरलेला आहे। ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। 7, 8 आणि 9 तारखेला होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। शिवसेना ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हे जेव्हा 3 पक्षांचं आणि घटक पक्षांचं संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर हा तुम्हाला समजेल की कोण कुठे लढतंय। आम्ही आखाड्यांवर बोलतच नाही, आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतोय प्रत्येक मतदारसंघात। हे आमचं सूत्र आहे। लोकसभेलाही तेच सूत्र होतं आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील। आमच्या इथं फार एकदम सिस्टमॅटिक चालू आहे। प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे आणि निवडून येण्याच्या क्षमतेवरच त्या पक्षाला जागा द्यायचा असा आमचा निर्णय झालेला आहे। दसऱ्याला या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केला महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही, महाराष्ट्र गुजरात धार्जनी सरकार जे आहे हे सरकार पहिले सत्तेतून काढणं हा आमचा पहिला अजेंडा आहे। भाजपच मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे का? कारण 50 ते 160 जागा भाजप लढवेल, पण ते स्वाभाविक आहे ना। भारतीय जनता पार्टीच्या अपक्ष धरून 112 सिटिंग असताना आणि इतरांच्या 50 आणि 40 असताना स्वाभाविकच मिळणार ना। हे नॅचरल प्रिन्सिपल आहे, नैसर्गिक तत्व आहे। आमचा फॉर्म्युला हे जवळजवळ निश्चित होत आलेला आहे। काही थोड्या जागा असतात की तिथे तिन्ही पक्षाचे लोक मागणी करतात आणि त्यावेळेला ते तिढा सोडवायचं काम चालू आहे आणि मला वाटतं त्यांचं दसऱ्याच्या वरचा असेल, आमचं दसऱ्याच्या अगोदर पण होईल। मला कोणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यामध्ये काम करू असा इशारा सत्तारांनी दिला। महायुतीमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपला हा इशारा दिलाय। तर आमच्यातून गेलेल्या गद्दारांना भाजप नक्की संपवणार असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची ही प्रतिक्रिया। महायुतीचे काही पक्ष आहेत ते आपल्याला विरोध करताय काय सांगता? एक लक्षात घ्या, त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील
त्याच पद्धतीने आम्ही ही पुऱ्या मराठवाडाभर महाराष्ट्रभर काम करू. आता त्यांना शिवसेना कसं माहिती, सगळे गद्दार लोक आहेत. अब्दुल सत्तार असो काही, कसले शिवसेना. अरे भारतीय जनता पार्टी कशी आहे, मोठा मासा लहान मसाला खाऊन टाकतो, तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपल्या सहकारी पक्षांना खाण्याची त्यांची वृत्ती आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातले गेलेले गद्दार भारतीय जनता पार्टी यांना संपवणारे स्पष्ट आहे. अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्यामध्ये पाडेन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये अराजकता माजले, एकनाथाच्या नावाने तोतेगिरी करणारे खूप दिसतात, असा निशाणा ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर साधलेला आहे. तर गेल्या 2 वर्षापासून कोर्टाचं दार ठोठावत आहोत, अजून न्याय मिळत नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. परत अमित शहा येतात आणि परत तुमचा पक्ष फोडण्याची भाषा करत आहे. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. जे आमच्यावरती बोलायचे ते बोलून घेऊ द्या. मी एक सोना किंवा एक लोहाची दसऱ्याला करतो. जे त्या ठिकाणी धाडसाचे निर्णय घ्यायचे होते, तो धाडसी गृहमंत्री म्हणून अमित भाईंची ओळख आहे. आणि त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात? कोण कोणाचा फडशा पाडतं, कोण कोणाच्या लक्षात आहे, हे त्या ठिकाणी निवडणुकीतच उत्तर मिळेल. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतेगिरी चाललेली आहे, आणि त्या तोतेगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं. आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बाई दार उघड, आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतेगिरी करणारे खूप दिसत आहेत. सत्तेसाठी पदासाठी तोतयागिरी कुणी केली हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे एकतर त्यांनी माननीय शिंदे साहेबांचं थेट नाव घ्यावं, पडद्या आडून असं काहीतरी नुसतं संदिग्ध बोलण्यापेक्षा त्यांनी थेट नाव घ्यावं. तर आम्ही कोण आहोत, आम्ही ओरिजिनल आहोत का तोतय आहोत, हे 2.5 वर्षापूर्वी आम्ही त्यांना आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. अरे बाबा, जगदंबा आई सगळं समजते. जे राक्षस आहेत त्यांचा संवार जगदंबा करते. त्यामुळे ते कुणाबरोबर बसलेत, या पाकिस्तानची बोली बोलणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे जे राक्षसांच्या बरोबर बसलेत त्यांचा संवार नक्कीच जगदंबा करेल. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपीला 8 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी संजय रेड्डीला पुणे कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार झाले. पुण्यातील वानवडी परिसरामधली ही धक्कादायक घटना. पोलिसांकडून नराधम आरोपी चालकाला अटक करण्यात आली. 45 वर्षीय नराधम संजय रेड्डी याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल झालाय. 8 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर बस चालकाकडून अत्याचार करण्यात आलाय. 45 वर्षीय नराधमाकडून 6 वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर 4 दिवसांपासून हा अत्याचार सुरू होता. नराधम एका नामांकित शाळेतील स्कूल बसमध्ये काम करत होता, तर हा आरोपी चिमुकलींना बसमध्ये पुढे सीटवर बसवत होता. बसमध्ये चिमुकलींसोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप आहे. कुठेही वाच्यता करू नये म्हणून नराधमाकडून चिमुकल्यांना धमकी देखील दिली जात होती. चिमुकलीला वेदना झाल्यावर आईनं विचारपूस केली आणि तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनॲप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे. लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनॲप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनॲप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत. कडक कारवाई करण्यात येते आहे. स्कूल बसच्या शिक्षिकेकडून अशा पद्धतीने जर ही घटना घडत असेल तर हे भयंकर आहे. कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे वारंवार अधोरेखित करत जातं. या संदर्भात
वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली। आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे। मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी CWC कडे पाठवण्यात येणार आहे। यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल। बदलापूर प्रकरणामधील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला जामीन मंजूर करण्यात आलाय। अटकेनंतर एकाच दिवसामध्ये दोघांना जामीन मंजूरही करण्यात आला, तर बदलापुरातीलच दुसऱ्या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली आहे। 2 व्यक्ती म्हटलं 2 CR झाले की नाही, मग 2 CR आता 380 CR मध्ये त्याला अरेस्ट केलं होतं। त्यांना आज हजर केलं, हजर केल्यानंतर त्याला जामीन झाला। आता परत पोलिसांनी ताबा मागितला 391 CR मधला, तेव्हा आता पोलिसांनी कोर्टाने ग्रँट करून त्यांना घेऊन गेले पोलिस। उद्या त्यांना हजर केलं, उद्या आज त्यांनी अरेस्ट दाखवल्यावर उद्या हजर करणार त्यांना कोर्टात। नवरात्रोत्सव आणि राजकारणावर संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह विधान केलंय। दांडियामुळे नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ झाला, जगात हिंदू महामूर्ख असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय। गणपती उत्सवाचा चौथा झालाय, नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त मनाकडे घेऊन चाललाय। नाही चालणार, नवरात्राचा बट्ट्याबोळ येणार नाही। जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे। 7 दिवसात हिंदुस्थानचे 19 सैनिक मारले गेले, पाठलाग करतायत आणि आपण बोलतोय। हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं नाही। भिडेंचं वक्तव्य मी काय ऐकलेलं नाही, परंतु नवरात्री असो किंवा कुठलाही उत्सव असो, समानतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्राने जी काही प्रगती केलेली आहे, महिलांचा हक्क, महिलांचा सहभाग, सर्व क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या पेक्षा खूप अधिक गतीने पुढे गेलेल्या आहेत। अशा वेळेला अशा पद्धतीचा भेदाभेद करणं अत्यंत अयोग्य आहे। कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेवर काय कारवाई करतात ते आम्ही पाहतोय। हा हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला दिलेला नाही आहे। त्यामुळे हे सरकार जे आहे आपलं गुन्हेगाराला पाठीशी घालणारं महाराष्ट्रातलं, या कारवाईकडे आम्ही लक्ष देऊन ठेवू। ज्या माणसाच्या बोलण्यामध्ये कुठली तार्किकता नाही, कुठली वैज्ञानिकता नाही, ज्या माणसाच्या बोलण्यामध्ये कुठलाही बेस नाहीये, म्हणजे आंबा खाल्ल्यावर पोरगा होतो असं सांगणारा माणूस आणि जो सातत्याने कधी महिला पत्रकार कधी अजून कुणी यांच्यावर गरळ ओकत राहतो, अशा माणसाला फार गांभीर्याने घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही। आणि आता विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। माझ्या पक्षातून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार, मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार, अजित पवारांचं वक्तव्य। मला 10 जागा मिळाल्या तरी 1, 100 मिळाल्या तर 10, साधं गणित। भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा, भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी, 48 मतदारसंघात पक्षाने निरीक्षक नियुक्त करत मत जाणून घेतलं। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत, भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांचं नाव चर्चेत, विकास कुंभारे 3 टर्म आमदार राहिले। संगमनेर हा जनतेचा मतदारसंघ, कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांची थोरातांनी काळजी करू नये, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांना टोला। रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सभा घेत केला राजापूर लांजा विधानसभेवर दावा, ठाकरेंच्या राजन साळवींवर देखील टीका केली। विकास ठाकरेंना विधानसभेमध्ये स्वपक्षीयांकडून आव्हान, काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा नागपूर पश्चिम विधानसभेवर दावा। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीमध्ये अनेक ठिकाणी बॅनर वॉर, तो येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी, बॅनरवरचा आशय, बॅनरवर मशाल चिन्ह असल्यामुळे चर्चांना उधाण। जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये 200 जागांवर एकमत झालं, लवकरच जागा वाटपाची निश्चिती होईल, सतेज पाटील यांचं वक्तव्य।
राज ठाकरे पुन्हा 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर. 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कंबर कसली. भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. आमदार भोंडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. अहमदनगरमध्ये विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा. आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांची बॅनरबाजी. शहरातील प्रत्येक चौकामधील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल. आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाही तशी आशा. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा. ओबीसींबद्दल राहुल गांधींची व्यापक भूमिका. राहुल गांधींच्या भेटीची वेळ मिळावी. लक्ष्मण हाके यांची मागणी. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ. 100-200 रुपयांऐवजी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागणार. प्रतिज्ञापत्र, खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागणार. सरकारला भीक लागली आहे. एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने लुटा, हा सरकारचा धंदा. मुद्रांक शुल्क वाढीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. निवडणूकपूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा. लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार. वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त.